गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विसोरा इथल्या मनीषा धुर्वे हिला प्रसूतीकरता गावातल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, पण बराच वेळ झाल्यानंतर प्रसूती न झाल्यानं कुटुंबियांनी तिला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला। विसोरा इथल्या उपकेंद्रातील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी कुटुंबियांना आणखी काही वेळ थांबण्याचा सल्ला देत रुग्णवाहिका परत पाठवली, पण 12 तासांनंतरही प्रसूती न झाल्यानं तिला ग्रामीण रुग्णालयात पुन्हा हलवण्यात आलं। तिथेही प्रसूती न झाल्यानं 14 एप्रिलला गर्भवती मातेला ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथल्या डॉक्टरांनी तपासणी करत मातेला मृत घोषित केलं। या घटनेनंतर गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य सेविकेची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे। गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झालाय का, याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ञांच्या समितीची ससूनमध्ये बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाते। ससूनची समिती गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे। तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याची समितीकडून तपासणी होतीये। जिल्हा मेडिकल बोर्डाची ससूनमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। ससून रुग्णालयात या मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी केली जाते। समितीच्या निष्कर्षाचा अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। जर वैद्यकीय निष्काळजीपणा जाणवला तर पुणे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। पुढची बातमी आहे डोंबिवलीतून। केडीएमसीच्या डोंबिवली पश्चिमेमधील शास्त्रीनगरच्या रुग्णालयात गर्भवती महिलांना योग्यरित्या उपचार मिळत नाहीत अशा तक्रारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आल्या होत्या। तसंच या महिलांना ठाणे मुंबईच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्याचं पत्र दिलं जातं। त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात जात वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारला आणि धारेवर धरलं। तसंच पुढील काही दिवसांमध्ये आपली वैद्यकीय यंत्रणा सुरळीतपणे चालली नाही तर या रुग्णालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं टाळं लावलं जाईल आणि रुग्णालय बंद केलं जाईल। सगळ्यांना कार्यालयात बसू दिलं जाणार नाही असा इशारा मनसेनं दिलेला आहे।